जर तुमचा स्कोर 143 ते 320 या दरम्यान असेल आणि तुम्हाला जर बीएमएस करायचा असेल तर मग तुमच्याकडे कोणकोणते पर्याय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गौरव चांदा तुम्हाला सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार तुम्हाला 143 ते 320 या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर मग कोणकोणते तुमच्यासाठी या ठिकाणी काय उरतात, पर्याय उरतात. चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ जर आवडत असेल तर काय करायचंय, फक्त एक या ठिकाणी लाईक करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ आहे बघा तुमच्या कॅटेगरी मधून. ओके, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, NT2, NT3, ओके, ओबीसी, SCBC, EWS, ओपन, D1, D2 सगळ्या कॅटेगरीचं काय यामध्ये कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा हा कट ऑफ सीईटी सेल दरवर्षी रिलीज करत असते, पण आपण इतरांपेक्षा काय वेगळे आहोत तर आपणच काय केलंय विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल कडून अजून ऑफिशियल कट ऑफ नाही आलाय तरी आपण हे तुमच्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो, अनालिसिस केलेलं आहे. तर मग आपला आजचा महत्वाचा प्रश्न आहे बघा, हे जे सुरुवातीला जे कॉलेजेस आहे बघा तुम्हाला गव्हर्नमेंटचे कॉलेजेस दिसत आहेत, जीएमसी मुंबई, ओके, तिलक मेडिकल कॉलेज मुंबई. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असा की हे जे कॉलेजेस आहे बघा एमबीबीएस चे कॉलेजेस आहे. मग सर आपला विषय तर बीएमएस चा होता, मग तुम्ही एमबीबीएस कॉलेजचं काय सांगतोय, तो थोडं वेळ द्या. आपण काय करू, एक एक टॅब पुढे जाऊ, एक एक टेबल पुढे जाऊ आणि त्यानंतर तुमचे आता काय असतील बीएमएस चे कट ऑफ असतील. सांगण्याचं तात्पर्य एवढाच का हे कट ऑफ तुम्हाला जर आमच्याकडे जॉईन करताय तर आमच्याकडे असे कट ऑफ दिले जातात जेणेकरून तुम्हाला प्रिडिक्ट करता येते का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो. तुम्ही बघू शकता एससी या कॅटेगरीतून फर्स्ट अलॉटमेंट एवढ्यावर झालेली, एवढा स्कोर होता, एवढी ऑल इंडिया रँक होती, शेवटपर्यंत लास्टचा एवढा कट ऑफ गेला होता मागील वर्षी. ते सविस्तरपणे पूर्ण डेटा तुमच्यासोबत शेअर करण्यात येतो. आता आपला महत्वाचा प्रश्न आहे का बीएमएस चं काय सांगत होते सर तुम्ही ते सांगा ना. ओके, तर ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 1 मिनिट द्या मला. थोडस वेळ द्या, 1 मिनिटाचा वेळ घेईल तुमचा, जास्त वेळ घेणार नाही. ओके, बघा मी कुठपर्यंत बोललोय तुम्हाला. या ठिकाणी जर तुमचा स्कोर 320 पर्यंत असेल तर तुम्हाला काय होतो, बीएमएस चे कोणकोणते पर्याय उरतात. तर तुम्ही आपण या ठिकाणी एक रॅन्डम कॉलेज धरूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता संभाजीनगरचा सिल्लोडचा कॉलेज होता बघा. ओके ओके, तर या ठिकाणी जाऊ द्या. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आदित्य आयुर्वेदिक कॉलेज बीड, बीडचा कॉलेज आहे बघा. स्कोर आहे 322, पहिल्या राऊंडचा होता आणि शेवटपर्यंत कितीवर आलेला आहे, 302 वरती अलॉटमेंट झालेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढा का आपण काय बोललो तुम्हाला, जर तुमचा स्कोर 300, ओके, 320, 143 ते 320 या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी कोणकोणते पर्याय. तर बघा 320 प्लस जवळ तुमचा स्कोर असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचा काय होतो, 100% नंबर लागतो. शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता एससीचं आहे, एसटीचं 243 वरती अलॉटमेंट झालेली, 277, 285, 268, 280, 231, 237, 289, 252 तुम्ही बघू शकता. लास्ट इयरचं आहे, पहिल्या राऊंडचं आहे. त्यानंतर हे शेवटच्या राऊंडचं तुम्ही बघू शकता 252, 289, 229, ओके, इथं 231 होतं शेवटपर्यंत, 220 गेलं, इथं 237, 235 गेलं. ओके, विजेचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघा तुम्ही थोडं जरी स्क्रोल करत आलो आपण तर बघा पहिल्या राऊंडला या ठिकाणी बघा 296 पर्यंत पण काय आलेलं आहे, विजेतून कट ऑफ आलेला आहे. ओके, त्यानंतर बघा थोडेच कॉलेजचं बघतोय आपण. NT1चं जर बघितलं तर पहिल्या राऊंडला तुम्ही बघू शकता जे अलॉटमेंट झालेली 327 शेवटपर्यंत तिथपर्यंतच गेलेली. ओके, NT2 चं जर बघितलं बघायला गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 325, 320 पर्यंत दुसरी अलॉटमेंट गेली. ओके, त्यानंतर NT3 269 पर्यंत अलॉटमेंट झालेली बघा लास्ट इयरला. ओबीसी जर विचार केला 330 पहिल्याला झालेली आहे, शेवटपर्यंत 269. ओबीसीचा जर विचार केला 320 ते 330. सांगण्याचं तात्पर्य एवढा, जर तुमचा स्कोर या ठिकाणी 300 प्लस असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय होऊ शकतो, 100% बीएमएस मिळू शकतो. मग सर तुम्ही हे महाराष्ट्रासाठी सांगितलंय, ओके, ज्यांचा स्कोर 320 प्लस असेल त्यांच्यासाठी सांगितलंय. मग 143 प्लस ज्यांचा स्कोर असेल त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी अदर स्टेट. ओके, अदर स्टेट या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो पर्याय बनतात. ओके, अदर स्टेट मध्ये तुम्ही कर्नाटका किंवा युपीचा विचार करू शकता. 14 लाखापासून स्टार्ट होते. ओके, बीएमएस जर तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी आमच्या 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. जर अदर स्टेट मध्ये तुम्हाला बीएमएस करायचा असेल तर हा पर्याय तुम्ही हाताशी ठेवायला पाहिजे. सर आम्हाला नकोय हो, आम्हाला नकोय,
अदर स्टेट कशाला जायचं, आम्हाला नको, आम्हाला तुम्ही महाराष्ट्रच सांगा. तर यामध्ये बघा महाराष्ट्रासाठी कोणते पर्याय उरतात, तर मग तुम्ही बीएमएस तर नाही होणार, पण तुमचं या ठिकाणी बीपीटीएच होईल. ओके, आणि बीएचएमएस होईल जर तुम्हाला करायचं असलं तर. नाही सर आम्हाला ना बीपीटीएस पण नको, बीएचएमएस पण नको, आम्हाला बीएमएस करायचंय, महाराष्ट्रामध्ये करायचंय. मग तुमचं आम्ही या ठिकाणी काय बघितलेले, थंबनेल बघितलंय, थंबनेल बघून आम्ही या ठिकाणी आलोय. तर आम्हाला फक्त या ठिकाणी काय करायचं, बीएमएस करायचं. तुम्ही बोलले ना 143 ते 320, मग आम्हाला बीएमएस सांगा. बरोबर आहे, अगदी म्हणणं तुमचं बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, जर तुमचा स्कोर 143 प्लस असेल आणि जर तुमची चांगली तयारी असेल, तुमच्याकडे जर चांगला पैसा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र या राज्यासाठी काय करू शकता, तुम्ही मॅनेजमेंट कोटाचा विचार करू शकता. ओके, मॅनेजमेंटचा विचार करू शकता. थोडक्यात जर तुमचं स्कोर 143 प्लस असेल तर तुमचं मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला जे टोटल बजेट जाणार आहे महाराष्ट्रामध्ये ते मिनिमम 27 लाख रुपये जाणार आहे. 27 लाखापर्यंत जर तुमची तयारी असेल तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी संपर्क करू शकता. एवढा जर तुमचा स्कोर असेल या रेंज मध्ये तर तुम्ही आम्ही काय लावून देऊ, तुमचा नंबर लावून देऊ. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.